वेलकम फ्रेंड्स. आज आपण काही मोठेच विचार पाहूयात. खूप लोकांना वाटते की संधी ही नशिबाने मिळते, पण आपल्या आजूबाजूला अनंत संधी आहेत. काही त्याला हेरतात तर काही त्या संधीला पाहून दुर्लक्ष करतात. जर तुमचे निर्धार पक्के असतील आणि सोबत परिपूर्णता असेल तर यश तुमच्या मागे येईल. जर तुम्हाला आनंदी आयुष्य जगायचं असेल तर माणसांवर किंवा इतर गोष्टींवर लक्ष केंद्रित न करता तुमचं लक्ष ध्येयावर केंद्रित करा. दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या 2 हातांपेक्षा अधिक उपयुक्त आहे. अपयश नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास आणि अथक परिश्रम हे जगातील सर्वात गुणकारी औषधे आहेत. देशातील सर्वोत्तम लोके हे नेहमी सर्वात शेवटच्या बाकावर सापडतात. यशाचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी अपयश आणि कठीण परिस्थिती यांची अत्यंत गरज असते. चांगल्या पुस्तकाविना घर म्हणजे दुसरे स्मशानच होय. माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये. लाज वाटायला पाहिजे ती दुर्गुणांची. मोठ्या गोष्टीचे बेत करण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करणे अधिक श्रेयस्कर ठरते. जर शांती हवी असेल तर प्रसिद्धीपासून दूर राहा. ज्यांनी कधी चुका केल्या नसतील त्यांनी कधी नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्नच केला नसेल. जी गोष्ट तुम्ही सरळ साधेपणाने इतरांना समजावू शकत नाही याचा अर्थ ती तुम्हाला नीट समजलेली नाही. प्रत्येक कार्य सुरुवातीला अशक्यच असते, पण प्रयत्नांनी अवघड कार्यातही यश मिळते. विद्या ही अमर्याद आहे. कितीही घेतली तरी संपत नाही. म्हणून प्रत्येकाने जन्मभर विद्यार्थी राहिले पाहिजे. जर तुम्ही तुमचे स्वप्न साकारत नसाल तर दुसरे कोणीतरी तुम्हाला त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी कामाला ठेवेल. भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ या तिन्ही काळात एक शाश्वत गोष्ट म्हणजे नाती आणि विश्वास हाच विकासाचा पाया आहे. जग कधीच तुमच्या स्वाभिमानाची पर्वा करत नाही. स्वतःबद्दल अभिमान बाळगण्याआधी काहीतरी करून दाखवा. स्वतःला सिद्ध करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.